हॅलो चेक हॅलो चेक बघा निमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आपण सामना चालू करतोय खऱ्या अर्थानं असोसिएशन जो आपला वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन कॅप्टन्स ग्रुप आहे त्यामध्ये आपल्यापर्यंत ती संपूर्णतः माहिती पोहोचवली आहे. पुन्हा एकदा आम्ही वाचून दाखवतो त्या अगोदर आपण सामना चालू करतोय. नियमावलीमध्ये चेंजेस करण्यात आल्यात आणि ते आपल्यापर्यंत मला वाटतं सर्वांना ठाऊक आहेत. येस पंच लेट्स प्लेचा इशारा देत आहेत. सामन्याला होते सुरुवात. आपण ऐकतोय पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. अर्थातच आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग. पहिला चेंडू धावेंचा श्रीगणेश केला जातोय. दोन सलामीवर बॅटर, एकीकडे प्रदोष बैकर आहे, समोर मुजम्मिल खान आणि त्यांना रोखण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर रुपेश सोनार आहे. चला पहिल्या एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. एक धावा धावफल करते आहेत. पहिला दिवस काय जबरदस्त आयोजन स्पर्धेचं. टॉस युनिक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर ते स्पर्धेचं उद्घाटन सोहळा टॉस JCC च्या बाजूने गेला होता. युनिक टॉस आहे त्या कारणानं आपण सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. टॉस का खेळपट्टीवर हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. लगातार 3 चौकारासाठी प्रदोषच्या भावेश थोपटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅचला झाली सुरुवात आणि पारितोषिकाचा सुद्धा सुरुवात झाली. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. ओ डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 दुसऱ्या परामध्ये आपण आलात. ओ व्हॉट अ फील्ड. शानदार फिल्डिंगचा नजारा, खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला जवळपास गॅप मध्ये जात होता आणि अरुणने खूप चांगले एफर्ट्स लावत असताना जवळपास 3 धावा वाचवल्यात. यापर्यंत कहाणी आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावपल करतेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा वन्स अगेन रुपेश रेडी आहेत. ड्राईव्ह केलाय. ओ काय जबरदस्त फटका चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. 4 धाबेने झाले नारंगी बिग बॅश लीग 2026 ला सुरुवात. मुजम्मिल खानच्या बॅट मधून हा फटका. ओ याबेली बॅट चेज आणि जवळपास पाठीमागे चेंडू निघून गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपल करते आहेत. 8-0 टीम साहेबा. डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीझेल, थँक्यू. 8-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात. येस बॉल टाकताना बोलत जाऊ नको. ओके थँक्यू. पर्यंत प्रोटोकॉल आलाय, येणं गरजेचं आहे. चला दुसरं षटक. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 9-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली सुरुवात. मुजूच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिलाय पहिल्या षटकामध्ये. ओ डाऊन टू ग्राउंड. ओ याबेली हा फटका खेळत असताना जवळपास बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता चेंडू, परंतु चेंडूला एस्ट्रेनने अडवलं आणि अडवत असताना सिंगल पुन्हा एकदा वन्स अगेन कंप्लीट झाले. फुल टॉस बॉल. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धक्का टीम साहेबा संघाला. मुजू बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. स्वतः कर्णधार गौरव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. फुल टॉस बॉल. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती परंतु फटका हवेत केला आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज मुजम्मिल खान बाद झाले होते. पहिला धक्का. खूप चांगली सुरुवात आणि मागील 2 वर्षाचा जर ग्राफ पाहिला तर वरुण यांनी सर्वांना प्रभावित करून सोडलाय. अपकमिंग यंगस्टर
ऍज रोल बॉलिंगचा रोल त्यांनी खूप चांगला पेश केला मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी चेक केलं जाणार आहे एक्झॅक्टली गौरव कुठे होते या सर्व गोष्टी पाहिले जाणार आहोत TBN नेटवर्क या YouTube वाहिनीवर चेक केलं जातील. ज्या वेळेला फेकी झाली त्यावेळेला एक्झॅक्टली गौरव होते कुठे लाईनच्या बाहेर आत बारकाईने पाहतात आमचे ऑपरेटर आणि थोड्याच वेळा येस आउट फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद. दुसरा धक्का टीम सायबा या संघाला गॉन. धाबा धावपल करते आहेत 11-2 आतापर्यंत ही कहाणी आहे. 1.5 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पहा कॉलिंग झालं नाही त्या कारणानं थोडीशी पाठीमागे राहिले होते जास्त पण नाही थोडे त्या कारणानं गौरवला मैदान सोडावं लागलं होतं. 11-2 नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय जबरदस्त पलटवार केलाय वरुण यांनी या षटकामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न आणि टॅप करत असताना सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट आणि अखेरकार पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबा धावपलकावरती आहेत 12-2 टीम सायबा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीम JCC या संघासमोर 2 हात करत असताना डीजेला ऐकून लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे थँक्यू. खूप चांगलं आयोजन शानदार दमदार आयोजन मध्ये आपण दुसऱ्या परामध्ये नारंगी नगरीमध्ये आहोत जिकडे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि भेटीला येत असताना आजचा पहिला दिवस या दुसऱ्या पर्वामधील अशा प्रकारचं आयोजन केले. मैदान ते आउटफील्ड खरोखरच मानावं लागणार आहे आणि आपण टॉस युनिक पाहिला होता. मजा येणार आहे ज्यावेळेला तुमचे कर्णधार टॉस वेळी येतील. टॉस हातामध्ये असेल भरपूर गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्या अगोदर आमचे दोन्ही ऑफिशियल पंच चेक करतायत. जी काही नियमावली आहे ते आमचे ऑफिशियल पंच सांगतील. 2 दिवसा अगोदर आपल्या बसविरारच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला जी नियमावली जी पाठवली होती त्या नियमावली तुम्ही सर्व चेक करायचे. जे काही नियम आहेत ते नियम या स्पर्धेपासून लागू करण्यात येणार आहेत त्यासाठी ती नियमावली होती. यस विवेक सर नो बॉल नो बॉल. त्याचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो हलकीशी फ्लाईट आणि त्या फ्लाईटच्या कारणानं हा आमच्या ऑफिशियल पंचांनी 9 चेंडू घोषित केला. सोनूभाई 1 मिनिट थांबवतोय. नो ह्या नो साठी फ्री हिट आहे का? नाही ना फ्री हिट नाही. ओके चला पुढचा बॉल. हो आणखीन एक फुल टॉस लोवर फुल टॉस बॉल दिशा दिली गेली चेंडूला आणि सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती 15 धाबा धावपलकावरती एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. दिलीप शर्मा बॉलिंग ट्रॅकवर आहेत. ट्राय केलं चेंडूला आणि सहज सोपा रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. पहा
धाबा वेगाने येत आहेत, विकेट सुद्धा जात आहेत. म्हणजे आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये आपण म्हणालात तर दोन्ही संघाचा खेळ समांतर राहिलाय. ओ व्हॉट अ फील्ड, शानदार फिल्डिंगचा नजारा, खूप चांगली फिल्डिंग. स्वतः कर्णधार स्वप्नील बोने त्या ठिकाणी होते आणि खूप चांगली फिल्डिंग. एक झाले वन्स अगेन, पुन्हा एकदा कंप्लीट. पुढचा बॉल 17 धाबा दाखल करते. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले, फेकी झाले. येस, फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद, मनीष बाद. तिसरा धक्का टीम साहेबा संघाला गॉन. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर क्रिकेटपटूंची थँक्यू थँक्यू थँक्यू. 17 धाबा दाखल करतात. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 धाबा, 4 चेंडूचा खेळ झाला. 17 धाबा दाखल करतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात सुद्धा चांगली आहे, विकेट सुद्धा एका बाजूने जात आहेत. मॅच मध्ये नक्की एक्झॅक्टली पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पुढे कोणा करायला मार्ग नाहीये. JCC आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम साहेबा आतापर्यंत 2 संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतायत. एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग ही स्पर्धा आपण पाहतात. ओ खूप चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो, फलंदाज प्रदोष बैकर बाद. आणखीन एक धक्का, टीम साहेबा संघाला गॉन. थँक्यू जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रदोषचं बाद होणं म्हणजे भरपूर धावफलक थांबण्यासारखं झालंय. टीम साहेबा संघाचं सन्मान दिला हलक्या हाताने खेळपट्टीवर. 1 रन कंप्लीट, सोप्या रीतीने 1 धाव कंप्लीट झाले आणि अखेरकार पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा दाखल करतात 18. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम साहेबा संघ JCC या संघासमोर. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. अनिकेत नवीन गोलंदाज. अनिकेतच्या हातामध्ये शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिल्या 3 षटकामध्ये 18. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल चेंडूला ड्राईव्ह केला. हलकीशी फ्लाईट होती आणि त्या फ्लाईटला बघताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 19 धाबा दाखल करतेत. पहिली मॅच आणि आतापर्यंत या मैदानाची कहाणी किती धाबा बनणार आहेत, किती धाबांचं टार्गेट सेट करायचं आहे. ओ व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका, चेंडूला गॅप मधून पाठवलंय. सीम मारे पार, चौकार, 4 धाबा. फुल पेस ऑफ द बॅट आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता जतीनच्या बॅट मधून. हा शानदार स्ट्रोक. 23 ते 20 धाबा. शेवटचे 4 बॉल कट केले चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 24 धाबा दाखल करते. खूप चांगली सुरुवात या मैदानावर तुम्हाला खेळत असताना. किती धाबा पहिल्या इनिंग मध्ये बनणार? 28, 29, 30 की त्याहून कमी, त्याहून वाचवण्याचा प्रयत्न करतील आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये टीम JCC हा संघ. पाहूया लेट्स सी काय घडतंय. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना वन्स अगेन पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 25 धाबा दाखल करते. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 4. शेवटचे 2 बॉल रेडी आहेत. फुल टॉस समोर, चेंडूला अडवले. खूप चांगले फिल्डिंग, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचा बॉल, धाबा दाखल करते. 25 टीम साहेबा. ऑन साइडला फटका खेळाय वरून, चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 25 धाबा दाखल करते. 26चं टार्गेट सेट केलंय टीम साहेबा या संघाने JCC या संघासमोर. नेक्स्ट मॅच जिकडे आपण बोलणार टॉस केलं जाणार आहे. 2 टीम्स टॉस साठी या मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. या तोपर्यंत ऐकूया डीजेला. खेल में
धन्यवाद. कौसुबचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरं आणि दुसऱ्या वर्षातील पहिला मॅच. इथे एका बाजूला सायबर टीमने बनवल्या त्या 25 धावा 26 धावांचा पाठलाग जेसीसी ला करायचा आहे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेला हा क्रिकेटचा सोहळा आहे आणि या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. टोटल जास्त नाहीये पण कदाचित इतकंही नाहीये की ते रोखलं जाणार नाही. सायबा टीमला माहिती आहे की अशा मॅचेस आपण भरपूर खेळलोय. 24, 23 धावा डिफेंड भरपूर प्रमाणामध्ये आपण केल्यात. ते त्याच्यासाठी प्रयत्न करतील. आणि दुसऱ्या बाजूला जेसीसी न अर्धा पल्ला गाठलाय. अगदी प्रतिस्पर्ध्याला कमी धावांवरती रोखून अर्धा पल्ला त्यांनी गाठलाय, अर्धा त्यांना गाठायचा आहे. जी पायाभरणी गोलंदाजाने केली ना त्या पायाभरणीवरती कळस चढवायचा आहे. म्हटलं ना पायाभरणी केलेली आहे त्याच्यावरती कळस चढवायचा आहे. बिग विकेट पहिल्या चेंडूवरती गौतम बाद. थँक्यू. पहिला चेंडू होता लोअर फोल्डर चेंडू ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. मुझम्मिलला लाभले हे पहिलं यश. आणि क्रमांक 3 वरती आता बॅटिंग साठी निशांत सज्ज होतील. नारंगी बिग बॅश लीग करता 2026 आई एकविरा क्रिकेट क्लब ने केलेला प्रयत्न, केलेली मेहनत आणि प्रत्येक सभासदानं दिलेला आपला वेळ, श्रम, आपल्या कल्पना, आपल्या आयडियाज या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे कारणीभूत ठरल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्यानंतर या बॉलवरती व्हाईट बॉल. निशांत क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी एक धावाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. हा सामना असा आहे की कॅल्क्युलेशन वाईज चालणार आहे. अगदी कॅल्क्युलेटर बाजूला ठेवून जसा प्लस अँड मायनस वाला खेळ असतो तसा खेळ चालणार आहे. कारण जेसीसीला माहिती आहे दॅट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी. ही सर्वात मोठी संधी आहे सुरुवात चांगली करायची, विजय प्राप्त करण्याची. हे जेसीसीला माहिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला साहेब आपला एक्सपिरियन्स दाखवणार. आपला अनुभव, प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीची आहे. फिल्डिंग चांगला, प्रदोषची फिल्डिंग चांगली झाली. शेवटच्या क्षणी फक्त हात दिला आणि फील्ड केल्या गेलाय. त्याच्यामुळे सायबा टीमने याच्या अगोदर 23, 22, 21, 24 धावा भरपूर वेळा डिफेंड केल्यात. आताही ते तेच प्रयत्न करणार या धावांचं संरक्षण. अजून एक व्हाईट बॉल. पुढचा मॅच डीसीसी नवापूर आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण या टॉस साठी या. दोन्ही संघाचे कर्णधार डीसीसी नवापूर आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा. ओ मोये मोये वाला सीन आहे. मोये मोये स्टंप वरचा चेंडू सोडून दिला निशांतनं आणि लागलाय हा दुसरा धक्का. पाहिलं सोडून दिलं विदिन द स्टंप चेंडू होता आणि सरळ स्टंप वरती हा चेंडू लागलाय. स्कोर जाऊन पोहोचला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती 6. जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ कर्णधार. आपण या कारण डीसीसी नवापूर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आणि टॉस क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी जतीन. आणि जतीन विषयी नक्की सांगेल कारण ज्यावेळेला बॅटिंग करतो ना जतीन, त्या जतीनच्या एका चौकारानं सायबा टीम या मॅच मध्ये इन झालंय. जिथे वाटलं होतं 22-23 वरती गाडी थांबेल ती गाडी 26 वरती, जे आता 26 धावांचा टार्गेट आहे त्याच्या पाठीमागे जतीनचा तो एका चौकाराचा आवश्यकता आहे. सध्या दिलीप शर्मा अर्थात सोनू अनुभव आहे इथे दाखवण्याची वेळ आहे. जेसीसीला आता त्यांच्या खेळीची प्रचंड आवश्यकता आहे.
कारण अशा मॅच वरती येणारा प्रचंड दबाव, तो दबाव करण्याची सहन करण्याची क्षमता तुमच्याजवळ असायला हवी. दॅट्स अ प्रेशर्स गेम. आणि या प्रेशर्स गेमला हँडल कसं करणार, कशा पद्धतीने त्याला सामोरं जाणार, त्याचा हा खेळ आहे. हा प्रेशरवाला खेळ आहे. एक धावाने धापळत पुढे चाललाय, पण सिंगल रन थोडासा प्रेशर देखील बिल्ड होणार आहे दोन्ही बाजूला. कारण दोन्ही बाजूला जसा मॅच जवळ जाईल ना तसा प्रेशर दोघांवरती जाणवेल, फलंदाजावरती जाणवेल, गोलंदाजावरती जाणवेल. आता थोडासा वेट अँड वॉच वाला खेळ खेळला जातोय. वेट अँड वॉच वाला खेळ. एक धावाने धापलं का पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय 10 वरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये करायच्या 16. एक न जात आहेत. अजून थोडासा वेळ घेतात, टाइम घेत आहेत. हा मॅच जसा सुरू झालाय, जसा चाललाय, ज्या वेगाने चाललाय, ज्या गतीने चाललाय, ज्या दिशेने चाललाय, कदाचित हा शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या चेंडूवरती जाऊ शकतो हा सामना. तसा सध्या त्याचा मार्ग दिसतोय. एकदा साहेबा टीमला तर माहितीये बाबा, त्यांना तर शेवटपर्यंत न्यायचाच आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये करायचे त्या 14. चला दोन्ही करणार या टॉस केला जाणार आहे. लंबोदर कलेक्शनचे ऑनर विशू गायकवाड यांच्याशी बसते हा टॉस. जयू दुर्गेश शलभेन अर्नाळा आणि त्यांच्या गेस्ट DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब टॉस केला जाणार आहे. टॉस युनिक आहे. ओके, मॅच वरती देखील नजर आहे, टॉस वरती देखील नजर आहे. कारण मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. कस्तुरबाई जॉईन होतील. चला टॉस युनिक आहे. ओके, एकामध्ये लिहिले, एकामध्ये गोलंदाजी लिहिले. ओके, तलवार आहे, ते तुम्हाला ओपन करायचे. चला दोन्ही कर्णधार ओपन करतायत. येस, गोलंदाजी करतील जयू दुर्गेश शैलेन अर्नाला आणि बॅटिंग करणार आहेत DCC नवापूर. रोहित, एक प्रश्न विचारायचा आहे, कशावर तयारी आहे स्पर्धेला? तयारी तर चांगलीच आहे. जसा नॅचरल खेळ आहे तसाच खेळू. संपूर्ण टीम आहे या स्पर्धेसाठी? पूर्ण टीम आहे, फक्त 2 कमी आहेत, टील आणि प्रशांत घरत. दुसरं सर्व टीम आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन, आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? तर 30 पर्यंत स्कोर व्हायला पाहिजे, कारण आउटफील्ड चांगले आहे आणि विकेट सुद्धा विकेट आहे, तर स्कोर व्हायला पाहिजे थोडाफार. खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ नाही घेत. खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन जाते सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिकडे तुकाराम मांगेला सर जॉईन आहेत. थँक्यू, धन्यवाद. शेवटचा बॉल आहे आता. हा बॉल डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. समीकरण बघणं गरजेचं आहे. थोडस आपण दोन्ही पंच विचार करतायत, आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॅटला स्पर्श झाला की नाही बॉल? ओके, चला पंच या पाहण्यासाठी. याकडे शेवटचा बॉल आहे. हा जर डॉट बॉल आला तर समीकरण असेल 6 मध्ये 10, 6 मध्ये 10 असेल. आणि हा जर काही वेगळा काही निर्णय आला तर थोडस कॅल्क्युलेशन बदलेल. एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतात. भरपूर मान्यवर देखील उपस्थित होते आणि त्यांचा पाठिंबा, त्यांचं सहकार्य स्पर्धेला लाभले. त्याचप्रमाणे नारंगी ग्रामस्थांचं आणि देणगीदार जे आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळेच कदाचित ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये ज्यावेळेला आपण आलोय त्यावेळेला तुमचं सहकार्य महत्वाचं ठरलंय. पंचांनी पाहिले, निरीक्षण केले, त्यांचा निर्णय येतोय आपल्यावरती. पण मध्ये ते कॅल्क्युलेशन आहे. आता कॅल्क्युलेशन वाला गणित आहे. अगदी गणित बिघडू शकते, गणित बनू शकते, गणित बिघडू शकते. शेवटचा बॉल आलाय डॉट. 6 बॉलचा खेळ आहे, 6 मध्ये करायच्या त्या 10. या मॅचला सुरुवात झाली त्यावेळेला म्हटलं होतं की साहेबा टीमला माहिती आहे अशा धावा कशा डिफेंड करायच्या, अशा कशा थांबवायच्या. आता त्यांना तर तो शेवटच्या बॉल वरती घेऊन जायचा होता मॅच, पण कॅल्क्युलेशन जेसीसीचं थोडस कुठेतरी मागे पडले. पण शेवटचं षटक आहे. सागर देसले क्रमांक शेवटचं षटक हाताळण्यासाठी
एक मॅन ऑफ फिंगरआर्म ज्याला म्हटलं जातं या टीमचा सायबा टीमचा प्रमुख आहे, पण समोर दोन असे फलंदाज आहेत, एका बाजूला अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला दिलीप शर्मा अर्थात सोनू. थोडंसं अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. मागच्या एका ओव्हर मध्ये आम्ही म्हटलं होतं की जास्त डिफेन्सिव्ह झाल्यात, जास्त बचावात्मक खेळल्यात, आता अटॅकिंग खेळावं लागणार आहे. 6 मध्ये 10. ओ कहाणी में ट्विस्ट आलाय, कहाणी में ट्विस्ट आलाय, कहाणी में आलाय ट्विस्ट. पहिला बॉल एक्स्ट्रीमच्या बाहेर वाईड आणि त्यानंतर पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये या बॉलवरती आले 2. 6 मध्ये करायच्यात 8. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. अजून एक वाईड, अजून एक वाईड. आता अशा या वाईड 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 बॉलनं संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. 6 मध्ये 7. अजून एक वाईड. आता कहानी का आले 6-6. यही क्रिकेट का खेल ऐसा है भाई, जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं है, और जो होता है ना जो कभी सोचा नहीं है. क्रिकेट का खेल ऐसा है जैसा हम सोचते नहीं वैसा होता नहीं भाई. जहां हमारी सोच खत्म होती है वहां से क्रिकेट चालू होती है. 6-6. 6-6 मॅच पहा, तरार पहा, सस्पेन्स पहा. नारंगी बिग बॅश लीग 2026 चा पहिला मॅच चा सस्पेन्स आहे, तरार आहे. अंपायर तिसरे पंच. चला अंपायर तिसरे पंच. आता अंपायर चेक करतात ज्या पॉपिंग क्रीजला त्या बरोबर त्या पट्टीला स्पर्श झालाय नाही झालाय. अगदी क्लोज आहे, क्लोज आहे, एकदम जवळ आहे, एकदम क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. आणि क्लोज पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील करतायत. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाची आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. हा पहिला सामना आहे नारंगी बिग बॅश लीग 2026 पर्व दुसऱ्यातला हा दुसरा सामना आहे. सध्या थोडंसं टेन्स वाला वातावरण आहे, तणाववाला वातावरण आहे. आणि या तणावामधलं या तणावामध्ये बघूया, कारण जस्ट थोडस लाईन पाय त्याच्या जवळ गेलाय, लाईनला लागलाय नाही लागलाय, या सर्व गोष्टी तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. अगदी थोडासा क्लोज आहे त्याच्यामुळे पंच लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतात. पंचांनी पाहिलं, कारण अगदी त्या बुटाचं पुढचं टोक आहे ना त्या लाईनच्या जवळ पोहोचलाय. फक्त त्या लाईनला स्पर्श झालंय न झालंय पंच इशारा करतायत, कारण अगदी क्लोज आहे. पंचांनी सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी, कारण एकदम क्लोज होता. गुड डिसिजन, कारण एकदम क्लोज होतं. कारण शूजचं पुढचं जे टो आहे ना आपला, तो अगदी टो त्या लाईनच्या जवळ आला होता. त्याच्यामुळे पंचांनी दोन्ही टीमवरती कोणावरती अन्याय होऊ नये याच कारणास्तव थोडंसं क्लोजनी पाहिलं होतं. आता मॅच जो 6-10 सुरू झाला होता, 6 बॉल 10 चालू झाला होता, तो 5 बॉल 5 आलाय. पण त्याच्या अगोदर 5 मिनिटं गेल्यात.
5 बॉल 5 आलाय, पण त्याच्या अगोदर 5 मिनिटं गेल्यात. जी मागची 5 मिनिटं 3 मिनिटं 2 मिनिटं जेसीसीच्या बाजूने चालली होती. वाईड वाईड वाईड, त्यानंतर रन, त्यानंतर 5 मध्ये 5 मिनिटाचा वेळ गेलाय. आता गेलेला वेळ कोणासाठी चांगला होता तो निघून गेलाय आणि येणारी वेळ काय घेऊन येणार आहे. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. 1 रन 1 रन, 4-4 जसा 4 आणि 4 आहे ना तसा मॅच पण 50-50 आहे. दोघांनाही संधी आहे. साहेबा टीमला जेसीसी ला संधी आहे. दोघंही विजय होऊ शकतात, दोघंही जिंकू शकतात. दोघांनाही समान संधी आहे. दोघांना इक्वल चान्स आहे. थोडस हळूहळू खेळता सोनू देखील पाहतात बाबा आता थोडस काय चूक होऊन द्यायची नाहीये. या गलती की गुंजाइश नाहीये. इथे चुकीला माफी नाही. इथे जर चूक झाली बॅट्समननं, चूक केली बॉलरनं, तर त्या चुकीला माफी नसणार आहे. कारण ही चूक पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धेबाहेर जाऊ शकतं. 3 बॉल 3 रन, 3 मध्ये 3 में करने हैं 3. खेलना होगा बेहतरीन खेलना होगा. जो चांगला खेळेल तो जिंकेल. चांगली गोलंदाजी साहेबाला जिंकून देईल. अगदी या वेळेला अनिकेत आणि सोनूची जमलेली जोडी चांगला खेळ जेसीसी ला पहिला सामना पहिला मॅच विजय करून जातील. बाकी मागून आवाज आला बरोबर आहे. इट्स ओके पण अजून ओके नाहीये. 2 मध्ये 2 करायचे आहेत. जवळ फिल्डिंग लावले, जवळ क्षेत्ररक्षण लावले. इथून मॅच निसटून द्यायचा नाही साहेबाई विचार करताय. तर सोनू आणि अनिकेत मेहनत भरपूर केले या मॅचला जिंकण्यासाठी. ज्यावेळेला 2 विकेट गेल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये, त्यानंतर ही पार्टनरशिप आहे, ही भागीदारी जी भागीदारी 2 मध्ये 2 करायच्या. डंगलेलाचा सामना जेसीसी वर्सेस साहेबा. वाईड नच मॅच पूर्णपणे फिरलाय. या वाईड न मॅच पूर्णपणे टर्न झालाय. जे 1 षटक होतं ते एका षटकामध्ये 6 मध्ये 10 करायच्या होत्या. त्याच्यामध्ये वाईटच्या जर पाहिल्या तर जवळपास 5 रन आल्यात. वाईटच्या 5 रन आल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून मॅच संपलेला नाहीये. एक चांगला बॉल सागर देसले यांचा, एक चांगला बॉल मॅच मध्ये रोमांच येईल, पण नाही येणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय. पहिला मॅच पहिला सामना आणि जेसीसी ना सामना जिंकलाय. अभिनंदन टीम जेसीसी.